काल आपण आपला पेपर फर्स्ट याचं पहिलं प्रकरण म्हणजे FA याचं पहिलं प्रकरण इंडस्ट्रियल व कमर्शियल वायरिंग हे सुरू केलेलं आहे. आता आपण त्याच्या पुढे इंडस्ट्रियल वायरिंग विषयी आपण चर्चा करणार आहोत. इंडस्ट्रियल वायरिंग याच्यामध्ये इंडस्ट्रियल वायरिंग ही मेटल कंडूट, काल सांगितल्याप्रमाणे मेटल कंडूटमध्ये केली जाते. आणि दुसरं म्हणजे दुसरा जो प्रकार आहे ते आर्म्ड केबल. आर्म्ड केबल ही ट्रेवर ठेवावी लागते आणि ही जी कंडूट पाईप वायरिंग आहे ही तुम्ही कन्सील पण करू शकता आणि भिंतीवरून पण ती इंडस्ट्रीमध्ये आपण फिरवू शकतो. आता याच्या संदर्भात डोमेस्टिक व इंडस्ट्रियल वायरिंगच्या उभारणी दोघं वायरिंगमध्ये काही फरक नसतो. मात्र घरगुती वायरिंगमध्ये लोड कमी असल्यामुळे स्विचेस प्लग्स वगैरे आपण 5 अँपिअरचे टाकतो आणि इंडस्ट्रियल वायरिंगसाठी आपल्याला लोड जास्त असल्यामुळे आपल्याला 15 अँपिअरचे स्विचेस आणि प्लग्स हे टाकावे लागतात. तसंच वायरिंग हा सांगितल्याप्रमाणेच वायरिंग ही ISI मार्क असली पाहिजे. त्याच्यानंतर वायरिंगची निवड करताना ज्या बाबी आहेत त्यांच्यामध्ये पहिलं जे आहे ही इंडस्ट्रियल वायरिंग असल्यामुळे वायरिंगची निवड जेव्हा तुम्ही कराल तेव्हा पहिला मुद्दा आहे मजबूती. कुठल्याही प्रकारची वायरिंग जेव्हा तुम्ही आपण करत असतो तेव्हा ती वायरिंग अतिशय स्ट्रॉंग किंवा मजबूत अशी असली पाहिजे. त्याला त्या वायर्समध्ये तेवढं करंट वाहून नेण्याची क्षमता असली पाहिजे. त्या स्विचेसमध्ये तेवढं करंट वाहून नेण्याची क्षमता असली पाहिजे. सॉकेट्स असतील, स्विचेस असतील, सर्व ॲक्सेसरीज या मजबूत असल्या पाहिजे. म्हणजे शक्यतो आपण ॲक्सेसरीज जर ISI मार्क घेतल्या तर आपल्याला हा प्रॉब्लेम येत नाही. म्हणून ISI मार्क ॲक्सेसरीज या इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीज या ISI मार्क्स वापराव्या. त्याच्यानंतर स्वरूप दुसरं आहे वायरिंगचं स्वरूप. हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. स्वरूप हे आकर्षक वायरिंग दिसली पाहिजे. म्हणजे वायरिंग कशी ओबडधोबड किंवा कशी कुठल्या एक लाईन दुरी ओळांबा न मारता किंवा एका सरळ रेषेत न करता कशीही कुठल्याही पद्धतीने वायरिंग केलेली नसावी. ती केबलिंग जरी असेल, आर्मड केबल जरी टाकायची म्हटलं ती सुद्धा आणि कंडूट वायरिंग सुद्धा ती अतिशय सरळ आणि व्यवस्थित अशी असली पाहिजे. त्याचं स्वरूप हे आकर्षक असलं पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं आहे सुरक्षितता. सेफ्टी. आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सेफ्टी प्रिकॉशन्स किंवा सेफ्टी म्हणजे सुरक्षितता हे अतिशय महत्त्वाचं एक भाग आहे आणि कुठलंही वायरिंग ही सुरक्षित असली पाहिजे. त्याच्या वायरिंगचा वापर करणारा जो कोणी आपण वायरिंगचे स्विचेसचे वापर करणार आहोत त्यांच्या दृष्टिकोनातून ती वायरिंग ही सुरक्षित असली पाहिजे. त्याच्यानंतर त्या वायरिंगमध्ये पुढचा जो मुद्दा आहे चौथा म्हणजे आगीपासून सुरक्षितता. चौथा मुद्दा आहे आगीपासून सुरक्षितता. जेव्हा ओव्हरलोड करंट होतं आपल्या सर्किटमध्ये तेव्हा किंवा शॉर्ट सर्किट होतं तेव्हा आग लागण्याची शक्यता जास्त असते आणि त्याच्याकरता आपण पुन्हा एकदा ISI वायरिंग जर असेल तर त्याच्या आगीपासून सुरक्षितता ही त्याच्यामुळे मिळू शकते. ॲक्सेसरीज सुद्धा अतिशय स्ट्रॉंग अशा बनवलेल्या असतात. ISI मार्किंग याचा अर्थ असा की ती गव्हर्नमेंटने किंवा शासनाने निर्देशित केलेले जे काही टर्म्स असतात किंवा जे काही मटेरियल असतं तशा पद्धतीनेच ते मॅन्युफॅक्चर केले जातात आणि त्या पद्धतीने त्या वायरिंगला एक प्रकारे
किंवा एक त्या मटेरियलला एक प्रकारे ISI दर्जा प्राप्त होतो आणि ते स्ट्रॉंग असल्यामुळे आगीपासून किंवा आपल्या जेवढ्या रिक्वायरमेंट असतात तेव्हा ते ISI मार्क पूर्ण करू शकतात. त्याच्यानंतर यांत्रिक हानीपासून सुरक्षितता म्हणजे 5वा मुद्दा आहे, म्हणजे मेकॅनिकली स्ट्रॉंग. कुठलीही वायरिंग किंवा कुठलंही म्हणजे ते तुमचं केबलिंग असो किंवा मग तुम्ही टाकत असलेले कांडूट पाईप हे प्रामुख्याने मेकॅनिकली अतिशय स्ट्रॉंग असलं पाहिजे. कांडूट पाईप हा लोखंडी असल्यामुळे त्याला आपण व्यवस्थित असं जर वायरिंग केली तर तो अतिशय यांत्रिकदृष्ट्या मजबूत बनतो आणि 15 अँपिअरचे किंवा मेटलचे जर आपण स्विच बोर्ड्स आणि व्यवस्थित ॲक्सेसरी त्याच्यामध्ये बसवल्या तर वायरिंग अतिशय मजबूत बनते ती. त्याच्यानंतर आयुष्यमान. कुठलीही वायरिंग ही दीर्घकाळ टिकली पाहिजे. त्या वायरिंगवर फारसा वातावरणाचा किंवा त्या वायरच्या कव्हरवर त्या ॲक्सेसरीजवर कुठल्याही वातावरणाचा परिणाम व्हायला नको, म्हणजे ती वायरिंग ही दीर्घकाळ टिकली पाहिजे. त्याच्यानंतर मेंटेनन्स, देखभाल, दुरुस्ती ही जास्त वेळ त्या वायरिंगची करावी लागू नये म्हणून शक्यतो आपण कांडूट पाईप करताना किंवा केबल टाकताना जॉईंट हे टाळावेत. जॉईंट जर असतील तर त्या ठिकाणी स्पार्किंग होतं आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. म्हणून जेव्हा तुम्ही वायरिंग डायग्राम तयार करतात तेव्हा तुम्हाला कोणत्या ठिकाणी किती मीटर वायर लागणार आहे ते आपल्याला लक्षात येतं किंवा किती मीटर केबल लागणार आहे ते आपल्याला लक्षात येतं आणि आपण त्यामुळे वायरिंगचे जॉईंट्स किंवा केबलचे जॉईंट्स हे टाळू शकतो. या सर्व गोष्टी वायरिंग करताना काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची वायरिंग करताना खालील गोष्टींची पूर्तता करावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अर्थात हा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल जो आहे शासनाने बनवलेला त्या नियमाला अधीन राहून या गोष्टी आहेत. वायरिंगचा प्लॅन तयार करणे, त्याच्यानंतर इस्टिमेट तयार करणे, मार्किंग, प्रत्यक्ष साईटवर जाऊन मार्किंग करणे. त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर मग तुम्ही कोणती वायरिंग तुमचा ग्राहक निवडतो त्याच्यानुसार तुम्ही आर्मर केबल टाकणार आहात का इंडस्ट्रियल MS कांडूट वायरिंग करणार आहात त्याच्यानुसार मग आपण ती वायरिंग करता येते. आता आपण कॉन्डूट वायरिंग बनणार आहोत. वायरिंग ही एक कांडूट पाईप पासून बनवलेली ही वायरिंग असते. त्या ठिकाणी हा लोखंडी पाईप असतो आणि आता ही वायरिंग सर्वसाधारणपणे हा जर तुमचा इनकमिंग पाईप असेल इथं एक जंक्शन बॉक्स ही लोखंडापासून बनवलेली असते. याच्यावर कव्हर असतं आणि त्या कव्हरवर असे स्क्रू असतात आणि हे स्क्रू लावून या ठिकाणी हे जंक्शन बॉक्स ज्याला म्हणतो आपण ही अशा पद्धतीने टाईट करेल. आता इथे जेव्हा हा पाईप पुढे जाईल तेव्हा इथे एक छोटासा असा टी लागेल. हा टी, याला आपण टी म्हणतो, हा टी एक पाईप त्याच्या थ्रेडमध्ये आपण बसवलो, त्याला आटे असतात, कॉन्डूट वायरिंगला आटे असतात. किंवा जर आपल्याला पाईप कट करायचा असेल तर आपण त्या डायाने आपण त्याला आटे पाडूनच मग ती वायरिंग ही केली जाते. अतिशय स्ट्रॉंग अशी ही वायरिंग असते. आता या ठिकाणी असं खाली स्पेसर बसवलेलं असतं लोखंडी, असं वायरिंगच्या खाली त्याला एक स्क्रू असतो. हा जो स्पेसर असतो तो सर्वसाधारणपणे असा एक लोखंडी जाड पट्टी असते
एक स्क्रू, तिला दोन्ही बाजूला आटे असलेलं होल असतं आणि त्याच्यामध्ये हा जो यातील सेंटरचा भाग असतो, इथं हा एक स्क्रू बसतो. इथं हा सेंटरचा भाग, या ठिकाणी भिंतीवर लाईन दोरी आपण मारून घेतल्यानंतर, एका सरळ रेषेत लाईन दोरी मारल्यानंतर हा जो ही जी स्पेसर आहे, ही स्पेसर इथं बसवायची आणि याच्यावर मग या ठिकाणी याला आटे असतात आणि दोघं बाजूला, आणि इथं आपण स्क्रू भिंतीला बसवलेला असतो, म्हणजे ही त्या भिंतीवर घट्ट बसलेली असते स्पेसर. त्याच्यावर आपल्याला सॅडल बसवावं लागतं. आता सॅडल म्हणजे काय असतं, हे याच्यावर असं याला होल असतं आणि अशी एक बेंड केलेली पट्टी असते ही याला इथं. आता हा जो सॅडल आहे या स्पेसरवर बसतो आणि मध्ये बरोबर असा गोलाकार असतो याला, आणि तिथं पाईप हा टाकलेला, पण पाईप टाकतो त्या ठिकाणी असा, या ठिकाणी हा पाईप टाकतो आणि मग इथं स्क्रू टाकून, या दोन्ही ठिकाणी स्क्रू टाकून आपण ही स्पेसरवर सॅडल टाईट करतो अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आता ठिकठिकाणी ठराविक अंतरावर अशा या स्पेसर आणि त्यांच्यावर सॅडल अशा बसवलेल्या असतात. त्याच्यानंतर इथून पुढे जर आपल्याला वायरिंग खाली न्यायची असेल तर इथं बेंड ही ॲक्सेसरीज इथं लावावी लागते. मग आपण खाली पॉईंट काढतो. आता या ठिकाणी इथे आपला स्विच बोर्ड असतो. हा जो स्विच बोर्ड असतो हा सुद्धा त्याच्यामध्ये स्विचेस अशा पद्धतीने ही एक कॉन्ड्यूट वायरिंग असते. हे सर्व लोखंडापासून बनवलेलं असतं. त्याचे ॲक्सेसरीज जे आहेत ते सॅडल स्पेसरने ती अतिशय टाईट अशी ही वायरिंग होते. त्याच्यानंतर हा टी, हा बेंड, या ठिकाणी एल्बो, टी, बेंड हे ॲक्सेसरीज या वापरल्या जातात. कारण कुठेही ही वायरिंग ही कुठेही अतिशय व्यवस्थित थ्रेडिंगमध्येच केलेली असते. प्रत्येक या टीला आटे असतात, या बेंडला आटे असतात, एल्बो असेल तर त्या एल्बोला सुद्धा आटे असतात. म्हणजे जर समजा ती वायरिंग अशी नशी जात असेल काटकोना तर त्या ठिकाणी एल्बो असतो. कारण लोखंडी पाईप जो आहे हा आपल्याला कट करावा लागतो, तिथं आटे पाडावं लागतात. मग इकडून एक पाईप टाकून आणि इकडून एक पाईप टाकून आपण त्या टी त्याचा तयार करतो आपण. ही अतिशय सुटसुटीत आणि अतिशय हेवी ड्युटी अशी वायरिंग असते, कॉन्ड्यूट वायरिंग. बहुतेक इंडस्ट्रीमध्ये ही वायरिंग मोठ्या प्रमाणात केली जाते. यामुळे या लोखंडी पाईप असल्यामुळे, सर्वच ॲक्सेसरीज या लोखंडी असल्यामुळे आणि हेवी ड्युटी असल्यामुळे ही वायरिंग अतिशय मजबूत असते. कुठल्याही वातावरणाचा याच्यावर परिणाम होत नाही. लोखंडी पाईपाच्या आत आणि लोखंडी ॲक्सेसरीजच्या आत तुमचे सर्व जॉईंट्स किंवा ॲक्सेसरीज किंवा स्विचेस वगैरे असल्यामुळे कुठल्याही प्रकारे त्यांना हानी होत नाही किंवा शॉर्ट सर्किट होण्याचं प्रमाण अतिशय कमी असतं. फक्त या कॉन्ड्यूट पायपिंगमध्ये अर्थिंग हा प्रत्येक या स्विच बोर्डला, याला जंक्शनला, या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अर्थिंग करणं गरजेचं असतं. कारण ही जी पूर्ण मेटॅलिक वाइंडिंग असते, ही वायरिंग करताना काय दक्षता घ्यायची, गॅल्वनाइज किंवा स्टो इनॅमल केलेले पाईप्स वापरावेत. याच्यामध्ये गॅल्वनाइज किंवा मग MS कॉन्ड्यूटचे जर पाईप असतील तर त्यांच्यावर एक प्रकारे कोटिंग केलं जातं. गॅल्वनाइज पाईप GI जो पाईप आहे तो जास्त हेवी ड्युटी होतो. पण लोखंडी पाईप जर घेतला MS कॉन्ड्यूट तर तो त्याच्यावर एक प्रकारे कोटिंग केलेलं असलं पाहिजे, जेणेकरून तो जास्त काळ ती वायरिंग टिकेल. त्याच्यानंतर याच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या इन्स्पेक्शन प्रकारच्या ॲक्सेसरीज, हेवी ड्युटी ॲक्सेसरीज असतात, त्या ठिकाणी वापरल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर 16 मिलीमीटरपेक्षा कमी व्यासाचे पाईप या ठिकाणी वापरू नयेत. ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त वायर्स पाईपमधून नेऊ नये. या पाईपमध्ये वायर टाकताना काळजी घ्यावी लागते. त्या पाईपमध्ये जेवढ्या वायर्स सहज जातील तेवढ्याच वायर त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. जास्त जर वायर टाकलं तुम्ही तर त्या ठिकाणी कंजेशन होऊन जर वायर तापली तर शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. आणि इथं जेव्हा तुम्ही वायर त्याच्यामध्ये टाकतात तेव्हा हा लोखंडी पाईप असल्यामुळे, त्याला आटे असल्यामुळे, हे जे पाईपाचे एंड असतात किंवा पाईपाचा जो शेवटचा भाग असतो, या ठिकाणी अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही वायरमध्ये टाकतात तेव्हा त्या ठिकाणी त्या वायर
सिलण्याची किंवा वायरवरचं इन्सुलेशन निघून जाण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे ते वायरिंग टाकताना सुद्धा अतिशय काळजी त्या ठिकाणी आपल्याला घेतली पाहिजे. ॲक्सेसरीज ज्या आहेत या प्रत्येक ॲक्सेसरीज या अतिशय टाईट अशा त्या वायरिंगमध्ये बसवल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ही वायरिंग म्हणजे सर्व ॲक्सेसरी स्टँडर्ड आहेत, सर्व तुम्ही लाईन दुरीप्रमाणे केलेलं आहे, आर्थिंग त्याला मजबूत केलेली आहे. हे सर्व झाल्यानंतर हे वायरिंग जे आहे इंडस्ट्रीकरता अतिशय बेनिफिशियल अशी असते. त्यामुळे लोखंडी पाईप असल्यामुळे थोडा खर्च जास्त असतो PVC पट्टीपेक्षा, परंतु इंडस्ट्रीसाठी मात्र ही वायर अतिशय महत्त्वाची असते ही वायरिंग. आता हीच कॉन्ड्यूट वायरिंग आपण कन्सिल्ड म्हणून सुद्धा करू शकतो. म्हणजे जेव्हा तुमच्या इंडस्ट्रीचं कन्स्ट्रक्शन चालू असेल तेव्हा त्या सिव्हिल प्लॅन बरोबर, म्हणजे बिल्डिंगचा जो प्लॅन असेल सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा, त्याच्याबरोबरच आपलं वायरिंगचं सुद्धा पॅरलल थोडं थोडं काम चालत असतं. त्याच्याकरता तो प्लॅन आपल्याला जर मिळाला तर त्याच्यानुसार आपण मेंटेनन्स रूम किती साईजचा आहे, त्याच्यानंतर स्टोअर रूम किती साईजचा आहे, ऑफिसची साईज काय आहे, अशानुसार आपण आधीच पाईप टाकून, आधीच MS कॉन्ड्यूट कन्स्ट्रक्शन चालू असतानाच टाकून आपण ठिकठिकाणी ते पाईप आणि त्याच्यामध्ये तार टाकून आपण ते बाहेर काढतो. आणि जिथं जिथं आपल्याला स्विच बोर्ड्स, जंक्शन्स, इन्स्पेक्शन बॉक्स बसवायची असेल त्या त्या आपण ते वायरचं बॉक्स बसून आपण त्या ठिकाणी ती वायर आधीच करू शकतो. त्याच्यानंतर जेव्हा बांधकाम होईल त्याच्यानंतर मग आपण आपल्या वायर्स टाकून आपल्या स्विच बोर्ड्स वगैरे बसून MS कॉन्ड्यूटचे MS स्विच बोर्ड बसवायचे असतात. त्याच्यामध्ये कन्सिलला मटेरियल अतिशय स्टँडर्ड असं वापरलं पाहिजे, ISI मार्कच असलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी कन्सिल वायर एकदा तुमची, त्याला गुप्त वायरिंग असं म्हणतो आपण, फक्त ठिकठिकाणी आपण इन्स्पेक्शन बॉक्स, म्हणजे ज्या ठिकाणी पुढचं सर्किट चेक करण्यासाठी काही प्रॉब्लेम आला तर चेक करण्यासाठी इन्स्पेक्शन बॉक्स किंवा जंक्शन बॉक्स आपण ठेवतो. बाकीचं सर्व वायरिंग हे गुप्त वायरिंग असतं. त्यामुळे ही वायरिंग करताना अतिशय काळजी घ्यावी लागते. आणि मटेरियलसुद्धा अतिशय स्टँडर्ड किंवा अतिशय योग्य असं मटेरियल त्या ठिकाणी वापरावं लागतं. आता काही ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये हे झालं, मोठ्या मोठ्या इंडस्ट्री ज्या आहेत मेकॅनिकल प्रकारच्या किंवा इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज, कुठल्याही मोठ्या केमिकल इंडस्ट्रीजमध्ये शक्यतो अशा पद्धतीची वायर वापरतात, वायरिंगची पद्धत वापरतात. केमिकल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात गॅसेस वगैरे बाहेर पडत असल्यामुळे तो कॉन्ड्यूट पाईपच्या आत वायरिंग असते, त्यामुळे त्या वायरिंगला फारसा फरक पडत नाही. आणि अशा पद्धतीने जेव्हा ती वायरिंग आपण करू, ती वायरिंग अतिशय मजबूत अशी होत असते. आता ही वायरिंग आपण वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये करतो. त्याचनंतर बऱ्याच ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील PVC पट्टी फिटिंग ही केली जाते, ज्या ठिकाणी फारसं गॅसेस वगैरे नाहीत आणि फारसा लोड नाहीये. म्हणजे अतिशय एखादी इंडस्ट्री आहे, उदाहरणार्थ आपण एखादी सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे किंवा कॉम्प्युटरवर चालणारे कामं आहेत, अशा ठिकाणी आपण PVC पट्टी फिटिंग ही सुद्धा करू शकतो. PVC पट्टी फिटिंगला खर्च हा कमी येतो. इथं एक PVCची पट्टी असते, केसिंग आणि केपिंग अशी पट्टी असते. ही पट्टी ठिकठिकाणी लाईन दोरीने ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा सुरुवातीला आपण आपला प्लॅनप्रमाणे आपण वायरिंग कशी करायची आहे, कशा पद्धतीने वायरिंग करणार आहोत, किती पॉईंट त्या ठिकाणी निघणार आहेत, त्या पद्धतीने आपण लाईन दोरीने आधी त्या ठिकाणी मार्किंग करणं अतिशय गरजेचं असतं. लाईन दोरीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला आधी या ठिकाणी पट्टी ही लाईन दोरीप्रमाणे आपल्याला ठोकून घ्यावी लागते. आधी ही वायरिंग करत असताना ड्रिल मशीनने ड्रिल केल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 35/8चा स्क्रू आधी त्याच्यात होलमध्ये रावळ प्लग टाकायची, त्याच्यानंतर 35/8 या साईजचा स्क्रू त्या आपण स्क्रू ड्रायव्हरने टाईट करायचा असतो. त्या ठिकाणी हातोडीने तो स्क्रू ठोकून चालत नाही, तर तो स्क्रू ड्रायव्हरनेच टाईट करावा लागतो. जर तुम्ही हातोडीने तो स्क्रू ठोकला तर त्या पट्टीचं नुकसान होऊ शकतं किंवा तो स्क्रू जास्त काळ टिकू शकत नाही. म्हणून आधी जी पट्टी पूर्ण मारली गेली
त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही भिंतीशी पॅरलल खाली पट्टी आणणार तेव्हा मात्र काटकोन अतिशय व्यवस्थित असा बघून घेतला पाहिजे आणि तेव्हा त्या ठिकाणी तशी पट्टी आणली पाहिजे. या पट्टीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ॲक्सेसरीज येतात आणि ह्या ज्या ॲक्सेसरीज आहेत या ॲक्सेसरीजचा वापर जर केला तुम्ही तर त्या ठिकाणी टी एल्बो असे जे आकार येतात, म्हणजे इथं सुद्धा असा टी येणार आहे, तसा असा एल्बो येणार आहे, अशा म्हणजे इकडून एक पट्टी इकडे पुढे जाईल, इकडे खाली जाणार आहे, असे जे पॉईंट्स असतात अशा ठिकाणी इथं या वायरिंगची जी ॲक्सेसरीज असते ही ॲक्सेसरीज वापरली पाहिजे. ही ॲक्सेसरीज जर वापरली तर ही वायरिंग अतिशय सुटसुटीत अशी होते. आणि याला सुद्धा स्विच बोर्ड्स हे प्लास्टिकमध्ये सुद्धा हेवी ड्युटी प्लास्टिकमध्ये स्विच बोर्ड येतात आणि स्विचेस सुद्धा ISI मार्क प्लास्टिक बोर्ड आणि स्विचेस हे ISI मार्क घेतले पाहिजेत. मात्र ही जी आहे हे ज्या ठिकाणी जास्त लोड नाही आहे, ज्या इंडस्ट्रीमध्ये खूप लोड नाही किंवा इंडस्ट्रीचं जर ऑफिस वेगळं आहे, स्टोअर वेगळं आहे, तर अशा ठिकाणी ही वायरिंग इंडस्ट्रीमध्येच एक स्टोअरची वेगळी बिल्डिंग आहे किंवा ऑफिसची वेगळी बिल्डिंग आहे, तर अशा ठिकाणी ही वायरिंग ही केली जाते. मात्र इंडस्ट्रीमध्ये जिथं ॲक्च्युअल वर्क चालतं त्या ठिकाणी मात्र ही वायरिंग ही करत नाही. आता इंडस्ट्रियल वायरिंग जी आहे, ह्या इंडस्ट्रियल वायरिंगमध्ये तुम्ही जर केबल टाकत असणार, केबल जर टाकली म्हणजे इंडस्ट्रियलमध्ये लाईटिंगसाठी कॉन्ड्यूट पाईपची वायर आपण बघितली. आता आपल्याला इंडस्ट्रियल वायरिंग ही मशीनसाठी, तुम्ही जे मशीन वापरणार आहात म्हणजे वेगवेगळे CNC इंडस्ट्रीमध्ये जर गेलात तुम्ही तर वेगवेगळे मशीन्स, CNC, लेथ मशीन, ड्रिल मशीन, VMC असे वेगवेगळे मशीन तुम्हाला आता बघायला मिळतात. तर त्या मशीन हे जमिनीवर असल्यामुळे आपल्याला जेव्हा तुम्ही ती केबल टाकणार आहात, ती जी केबल टाकणार तेव्हा तुम्हाला असं जर छत असेल तर तुम्हाला या ठिकाणी ह्या भिंतीवरून जर तुम्ही केबल आणली तर अशी केबल खाली येऊन अशी जमिनीवर जाऊन इथं मशीन जर असेल तुमचं तर इथं ते मशीन आलं पाहिजे. आणि हे जे छत आहे तुमचं, हे छत याच्यामध्ये असे चॅनल्स असतील असे वेगवेगळे, आणि इथे या मशीनवर, ॲक्च्युअल मशीनवर असा लाईट हा मशीनवर आला पाहिजे, या जेणेकरून त्या मशीनवर जॉब करणारा जो ऑपरेटर आहे त्याला ते मशीन तो जॉब हा स्पष्ट दिसला पाहिजे. आवश्यकतेनुसार या मशीनच्या लाईटिंग पॉईंटच्या बाजूलाच इथं थोड्या अंतरावर फॅन असला पाहिजे, जेणेकरून त्या ऑपरेटरला काम करत असताना त्रास होणार नाही. याच्यामध्ये आता ही जी केबलिंग आहे, ही केबलिंग आता या बाजूला भिंत असेल तर इकडून अशी खाली येईल, इथे एक मशीन राहील, इथं मात्र त्याच पद्धतीने असं लाईट राहील. इथे ही जी वायरिंग आहे ही आपली कांडूट पाईपमधली वायरिंग राहील, लाईटिंगसाठी, फॅनसाठी ही जी वायरिंग राहील ही आपल्या कांडूट पाईपमधली वायरिंग राहील. आणि ॲक्च्युअल मशीनला जो आपण सप्लाय देणार आहोत ती मात्र केबल राहील, ती आर्मर्ड केबल असली पाहिजे. आर्मर केबल म्हणजे ही जी केबल असते, या केबलच्या पहिलं जे आवरण असतं PVC, त्याच्यानंतर असं तारांचं आवरण असतं, तिथे पूर्ण असं तारा असतात आणि त्याच्या पूर्ण तारांच्या आतमध्ये अशा केबल असतात, अशा 3 फेजच्या 3 केबल असतात आणि अतिशय हेवी ड्युटी ही केबल असते. त्यामुळे ही केबल इथं आल्यानंतर ह्या मशीनला, तो मशीनच्या मोटरला आपण सप्लाय देतो. आणि अशा हे जे वर्कशॉप आहे हे असं अतिशय मोठ्या मोठ्या साईजमध्ये वर्कशॉप असतात आणि त्याच्यामध्ये या ज्या केबल्स आहेत एक एक डिस्ट्रीब्युशन बॉक्सकडून, काल जे आपण डिस्ट्रीब्युशन बॉक्स बघितला त्या डिस्ट्रीब्युशन बॉक्सकडून आलेल्या केबल्स ह्या प्रत्येक मशीनला देऊन त्या ठिकाणी या मशीनचा कंट्रोल किंवा या मोटरचा कंट्रोल इथे सुद्धा राहील ही काळजी घेतली जाते. या ठिकाणी मोटर्स आणि त्यांच्यावरचा कंट्रोल हा मेन पॅनल बोर्ड, मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड जो आहे तिथे सुद्धा राहील. तिथे सुद्धा MCB असेल, मेन स्विच असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने कंट्रोल हा याच्यावर ठेवला जातो. आता इथे ही जी केबल आलेली आहे हिच्याबरोबर कंपल्सरी अर्थिंग आणणं हे गरजेचं असतं, मशीनला अर्थिंग करणं हे गरजेचं असतं. अशा पद्धतीने ही इंडस्ट्रियल वायरिंग ही आपण करत असतो. त्याच्यानंतर ही वायरिंग झाल्यानंतर आपण स्ट्रीट लाईट वायरिंग बघणार आहोत.
स्ट्रीट लाईट वायरिंग. आता आपल्या शहरामध्ये सर्वसाधारणपणे असे जे पोल असतात, या पोलवर अशा वायर्स बेअर कंडक्टर असतात. बेअर कंडक्टर्स म्हणजे उघडे कंडक्टर्स. आणि तिथे अशी अशी जी एक सिस्टीम केलेली असते, याला स्ट्रीट लाईट असं म्हणतात. आता शहरामध्ये फक्त स्ट्रीट लाईटसाठी सुद्धा पोल हे उभे केले जातात, त्यांच्यावर स्ट्रीट लाईट ही असते. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मोठी इंडस्ट्री जर असेल तर त्या ठिकाणी सुद्धा स्ट्रीट लाईटची ही गरज भासते. स्ट्रीट लाईटमध्ये आपल्याला सोडियम वेपर, मर्क्युरी वेपर असे लॅम्प मोठ्या प्रमाणात वापरतात. आता स्ट्रीट लाईटमध्ये सुद्धा LED लॅम्प हे मोठ्या प्रमाणात वापरायला लागलेले आहेत. आता ही जी स्ट्रीट लाईट आहे, ही स्ट्रीट लाईट ही ठराविक अशा रस्त्यांमध्ये, ही ज्या ठिकाणी रहदारी आहे किंवा शहरी भागातल्या रस्त्यांमध्येच ही स्ट्रीट लाईट ही मोठ्या प्रमाणात केली जाते.